नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर दसरा म्हणजे काय, तर उद्या आई पुरणपोळी करणार. हे आठवूनच 2 दिवस आधी झोप नाही लागायची. छान छान खाऊ करणार, मस्त फिरायला जाणार शाळेला सुट्टी म्हणून. हे आठवता आठवता नंतर आठवण आली, आता ते नाही आहे, आपल्यालाच आपल्या पुरणपोळ्या कराव्या लागणार. मग झालं, पदर खोचला आणि निघालो आमच्या फेवरेट प्लेसवर. कुठे बरं? किचनमध्ये. किचनमध्ये खूप काम असलं का मग मला माझ्या ताईची आठवण येते. आमची ताई आली ना इथे माझ्या सासरी, ती मला म्हणते बस बाय मी सगळं करते. ती माझ्या घरी पाहुणी येते पण मी पाहुणी असल्यासारखं मला फील होते. पण मी ती असं उलट आहे हां, कारण मी तिच्या घरी गेल्यावर मी काही करत नाही. मी उलट तिच्या मुलींना ऑर्डर सोडते, आर्या हे कर, आणू ते कर, मला हे आणून दे, मला ते आणून दे. पण ती नाही तसं करत, ती सगळं करते. आई आल्यावर पण करते, पण आमच्या आईचं काय, आली तर लहर नाहीतर होतो कहर. आता हे जर आईने ऐकलं तर माझी वरातच निघणार. तसं आईकडे फोन नाही आहे, पण आईला आमचा भाऊ दाखवणार, बघ तुझी लेक. स्वयंपाक झाला त्याच्यानंतर करणारी गोष्ट खूप कंटाळा येणारा म्हणजे भांडी. निकिता लागा कामाला, परत आपल्यालाच करावं लागणार, ताई येणार नाही भांडी घासायला. आणि काय, पटापट भांडी झाली, सर्व किचन क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर मस्ती करायला आली की नाही आमची आहो, झालं की नाही सगळं. मी डोळे वटारून बघितल्यानंतर चल मी जातो, तुझं तू काम कर, असं म्हणता म्हणता सगळं झालं. पूजा पण झाली. बस आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच. लाईक अँड सबस्क्राईब.